श्री स्वामी समर्थ. मराठी वर्षामधील महत्त्वाचा चातुर्मासाचा काळ सुरू आहे. चातुर्मासामधील अनन्यसाधारण महत्त्व असलेलं व्रतवैकल्यांचा राजा म्हणजे श्रावण महिना. श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जयंती आणि गोपाळकाला झाल्यानंतर सर्वांना चाहूल लागते ती गणपती बाप्पाच्या आगमनाची. खरं पाहता श्रावण महिना सुरू झाला की गणपतीची लगबग सुरू होत असते. श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर या तयारीला खूप जास्त वेग येत असतो. एका चैतन्यमय ऊर्जेचा यावेळी संचार होत असतो. महादेव आणि पार्वती देवींचा पुत्र गणेश यांना प्रथमेश मानलं गेलं आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम आपण गणपतीचं स्मरण करत असतो. मग यावर्षीची ही गणेश चतुर्थी कधी आहे, त्याची योग्य वेळ काय आहे, गणपती पूजनाची स्थापनेची वेळ काय आहे आणि कोणत्या वेळेला चंद्रदर्शन टाळायचं आहे, या संपूर्ण गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळं आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. सर्वात अगोदर जाणून घेऊया की श्री गणेश चतुर्थी म्हणजे गणेशाची प्राणप्रतिष्ठा कोणत्या दिवशी करायची आहे. तर ही गणेश चतुर्थी बुधवारी 27 ऑगस्टला असणार आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा प्रारंभ हा मंगळवारी 26 ऑगस्टलाच होणार आहे दुपारी 1:54 आणि या भाद्रपद चतुर्थीची समाप्ती आहे 27 ऑगस्टला दुपारी 3:43. राहू काळ हा 27 ऑगस्टला दुपारी 12 वाजता ते दुपारी 1:30 असणार आहे. भारतीय पंचांगानुसार आपल्याकडं सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यानं श्री गणेश चतुर्थी आणि गणपतीची प्रतिष्ठापना आपल्याला बुधवारी 27 ऑगस्टलाच करायची आहे. या दिवसापासूनच आपला गणेशोत्सव सुरू होणार आहे. तो 6 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे, त्या दिवशी त्याची सांगता होईल. गणपती ही बुद्धीची देवता आहे, ती वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या आविष्कारानं सर्वांशी खुला संवाद साधताना आपलं हे दैवत आपण नेहमी जपत असतो. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन नाही असे हे दैवत. यामुळेच आपण गणपतीला जवळचा आणि आपल्यातलाच समजत असतो. गणपतीची पूजा सुरू करण्यापूर्वी आपल्याला त्याची प्राणप्रतिष्ठापना कशी करायची आहे ते आपण जाणून घेऊया. तर सर्वात अगोदर तुम्ही गणपती बाप्पांना आवाहन करा. गणपतीची प्रतिकृती म्हणून सुपारी समोर ठेवा आणि त्याचं पूजन करा. 3 वेळा पाणी तामणामध्ये सोडा. त्यानंतर 3 वेळा आचमन करा. गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर आवाहन मुद्रा करा. आवाहन मंत्राचं पठण करताना गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करावी. ओम भू भुव स्वाहा गणेशांबिकाभ्यां नमः सुप्रतिष्ठितो भवः प्रसन्नो भवः वरदा भवः या मंत्राचं पठण करा. मंत्रपठण करत असताना आसनासाठी भगवान गणेशाला 5 फुलं अर्पण करा. जास्वंदाचं फूल गणपतीला प्रिय आहे, ते फूल असेल तर अतिशय उत्तम. मंत्रपठण करत असताना भगवान गणेशाचे पाय धुण्यासाठी त्यांना पाणी अर्पण करा. आचमनासाठी भगवान गणेशाला पाणी अर्पण करा. आचमन समर्पणानंतर मंत्राचं पठण करताना सुपारी रूपी गणपतीला पाण्यानं स्नान घाला. पाण्यानं स्नान केल्यानंतर पंचामृतानं गणपतीला स्नान घाला. त्यानंतर गणपतीला दुधाने स्नान घाला. दही, तूप, मध, साखर, सुगंधी तेल आणि शुद्ध पाण्याने गणपती बाप्पाला स्नान करा. मोळीच्या स्वरूपामध्ये कपडे अर्पण करा. पवित्र धागा अर्पण करा. सुगंधित पदार्थ अर्पण करा आणि संपूर्ण तांदळाचे दाणे अर्पण करा. सुपारी तसेच मुख्य गणपतीच्या मूर्तीला फुलांचा हार, शमीची पाने आणि दुर्वा अर्पण करा. तिलक लावण्यासाठी गणपतीला कुंकू अर्पण करा. यानंतर धूप दाखवा, दिवा लावा आणि आरती करा आणि त्यानंतर तुम्ही बनवलेला मोदकांचा नैवेद्य अर्पण करा. गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन कधी टाळावं हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. गैरसमज आणि खोटे आरोप टाळण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी विशिष्ट काळामध्ये चंद्राकडे पाहण्याचं टाळलं जातं. असा सल्ला हा पारंपरिक पद्धतीनं दिला जातो. 26 ऑगस्ट 2025ला दुपारी 1:54 ते रात्री 8:29 चंद्रदर्शन करण्यासाठी मनाई आहे. 27 ऑगस्ट 2025ला सकाळी 9:28 ते रात्री 8:57 दरम्यान तुम्हाला चंद्रदर्शन टाळायचं आहे. तर दिलेल्या संपूर्ण माहितीचा यथायोग्य वापर करून गणपती बाप्पांना विराजमान करा. गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना आयुष्यभर लाभो. तुम्हाला सुखसमृद्धी आणि आरोग्य प्रदान व्हावं हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला देखील विसरू नका. श्री स्वामी समर्थ.